दरम्यान एकीकडे हे सगळं घडलं आणि त्याच दरम्यान शिवराज राक्षेच्या या कृतीनंतर पंचांनी स्पर्धेच्या ठिकाणीच ठिय्या मांडला। पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं सांगत पैलवान शिवराज राक्षेनं पंचांना थेट लाथ मारली आणि याच घटनेच्या निषेधार्थ आता सर्व पंचांनी एकत्र येऊन ठिय्या देण्याचा निर्णय घेतलाय। अहिल्यानगर शहरातील वाड्या पार्क या ठिकाणी सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दरम्यान गादी विभागामध्ये पराभूत झालेल्या शिवराज राक्षे याने थेट पंचाला जे आहे लाथ मारल्याची घटना घडलेली आहे। अतिशय धक्कादायक खरं तर ही घटना आहे। त्या अनुषंगाने जर बघितलं त्या ठिकाणी सर्व पंच जे आहेत ते या ठिकाणी स्टेजवरतीच जे आहे आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांनी निषेध खरं तर या सर्व घटनेचा जो आहे तो व्यक्त केलेला आहे। आपण जाणून घेण्यात भावना काय आहेत, नेमकी काय नेमकं आपलं म्हणणं आहे, कारण अशा पद्धतीनं जो सुसंस्कृत खेळ जो आहे तो म्हटला जातो अशा ठिकाणी अशी घटना होते। महाराष्ट्राच्या कुस्तीच्या इतिहासामध्ये ही 67वी महाराष्ट्र केसरी आहे आणि या 67 वर्षामध्ये कधीच कोणत्या पंचांना कधी कुस्तीगिरांनी हात उगारला नाही, कधी गुल्ला मारला नाही। परंतु हा जो प्रकार घडला, ठीक आहे तुम्ही हरला असाल, तुम्ही रागात असाल, रागामध्ये एखादं गोष्ट होऊन जातं, परंतु आपल्यामध्ये खेळ वृत्ती पाहिजे। शिवराज राक्षेने जे केलं, नुसतं शिवराज राक्षे नाही, महेंद्र गायकवाड सुद्धा कुस्ती संपल्यानंतर 10 मिनिटांनी पंचाच्या अंगावरती धावून आलेला आहे। कदाचित त्यावेळेस तुम्ही इकडे असाल, परंतु महेंद्र गायकवाडकडनं पण ही चुकी झालेली आहे आणि महेंद्र गायकवाड पंचाच्या अंगावर धावून आलेला आहे। महेंद्र गायकवाड असेल, शिवराज राक्षे असेल, यांच्या वर्तनाने आमचा सगळा पंचवर्ग घाबरलेला आहे आणि कदाचित असं जर वर्तन राहिलं गेलं तर आमच्या पंचांनी पुढे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये, राज्य स्पर्धेमध्ये, जिल्हा स्पर्धेमध्ये काम करायचं की नाही करायचं। उद्या जर कोणताही कुस्ती करून पंचांचा आमच्या मारत राहिला तर पंच आमचे काम करू शकत नाही। मला असं वाटतं आमचे सगळे पंच आम्ही इथं बसलेलो आहोत। आमचे रामदासजी तडस असतील अध्यक्ष, आमचे सचिन जोगे असतील, या सर्वांशी चर्चा करून आम्ही अंतिम निर्णय घेऊ। सर बोलते या ठिकाणी जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे, कारण प्रत्येक खेळाडू वृत्ती पाहिजे तरच त्या ठिकाणी स्पर्धा यशस्वी होतात, तो खेळाडू नावाजला जातो। या ठिकाणी आमचे जे कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही या गोष्टीवर चर्चा करू आणि 15-20 मिनिटात तुम्हाला आमचा निर्णय कळवू। धन्यवाद। एकंदरीत जर बघितलं सर्व पंच जे आहेत तर त्यांनी या ठिकाणी आता ठिय्या दिलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये नेमकी काय निर्णय घ्यायचा तो जो आहे चर्चा करून घेऊ असं सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।